हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? तर आज बनवायचे आपल्याला पनीर चिल्ली. तर त्याच्यासाठी मी पनीर हे मॅरिनेट केलेलं आहे. पनीरला लावलेलं आहे लसूण अद्रकची पेस्ट, लाल मिरची पावडर, थोडा सोया सॉस टाकलेला आहे, मीठ, थोडंसं तिखट लावून घेतलेलं आहे पनीरला. आणि हे पनीर आपल्याला छान बटरमध्ये परतायचे, बटर किंवा तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत. आपल्याला थोडंसं कॉर्नफ्लॉवर पण मी टाकलेलं आहे. तर बघू शकता, हे टाकलेलं आहे मी थोडंसं तूप. तर पनीर आपलं मॅरिनेट करून घेतलेलं आहे. हे कामावरचा मेनू आहे. 1 हप्ता झालं पण मला टाईम नाही भेटला. शॉर्ट व्हिडिओ टाकलेला होता, पण लॉंग व्हिडिओ मी दाखवणार आहे असं मी बोललेली. तर बघू शकता, हे पनीर मी सगळं मॅरिनेट करून ठेवलं होतं. कॉर्नफ्लॉवर, मीठ, सोया सॉस, शेजवान, काळी मिरी वगैरे टाकलेलं आहे, पण काळी मिरी मी दाखवली नाही आहे. काळी मिरी कंपल्सरी टाकायची आहे. तर हे असं पनीर मी तुपामध्ये थोडंसं शॅलो फ्राय करून घेतलं होतं. तर आता आपल्याला भाज्या सगळ्या चिरून घ्यायच्या आहेत पनीर चिल्लीसाठी. थोडासा मी कॉर्नफ्लॉवरचा बनवलेला होता, अर्धा चम्मचचा बनवलेला, थोडासा पातळ, थोडासा घोल बनवलेला होता. आणि फोडणीसाठी घेतलेला आहे थोडंसं 4-5 लसूणच्या पाकळ्या, अद्रक, मिरची एक घेतलेलं आहे, 1 शिमला छोटा, 1 कांदा. तर पनीर आपले काढून घेऊया. आणि पनीरची ग्रेव्ही करायला घेतलेला आहे मी सोया सॉस, थोडंसं टॅमॅटो सॉस आणि शेजवान घेतलेला आहे. तर बघू शकता, फोडणीला टाकलेलं आहे तेल, त्याच्यामध्ये कढईमध्ये गेलेलं आहे लसूण, थोडंसं अद्रक गेलेलं आहे, 1 मिरची गेलेली आहे, कारण का जास्त तिखट आपल्याला बनवायचं नाही आहे. ते छान आपलं परतून झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये गेलेला आहे कांदा. आणि आता जाईल शिमला, चवीनुसार मीठ जाईल. आणि काळी मिरीही मी टाकलेली आहे, पण ते मी दाखवली नाही आहे. पण कंपल्सरी काळी मिरी आपल्याला टाकायची आहे. तर बघू शकता, शिमला आणि कांदा, चवीनुसार मीठ गेलेलं आहे, आणि काळी मिरी पण टाकलेली आहे. पण काळी मिरी मी माझ्याकडून दाखवायला मी हे झालेलं आहे. तर बघू शकता, हे छान असं थोडंसं नॉर्मल आपल्याला नरम करायचं आहे, जास्त नरम नाही करायचं. मीठही टाकलेलं आहे चवीनुसार आपण. तर सोया सॉस गेलेला आहे, टॅमॅटो सॉस गेलेला आहे, आणि शेजवान आहे. तर शेजवान गेलेला आहे. तर छान आपल्याला परतून घ्यायचं आहे हे सगळ्या भाज्या, कांदा, शिमला वगैरे. आता कॉर्नफ्लॉवरचं आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं, अर्धा चम्मच मी कॉर्नफ्लॉवर भिजवलेलं, छोटं नॉर्मल अर्धा चमचा, मोठा नाही, टेबल स्पून. तर बघू शकता, ही झालेली आपली पनीर चिल्लीसाठी ग्रेव्ही तयार. पनीर तर आपण पहिलंच मॅरिनेट करून सौते करून घेतलेलं होतं. तर बघू शकता, ही पनीर चिल्लीची ग्रेव्ही झालेली आहे रेडी. तर हे अशी झालेली आपली पनीर चिल्ली बघू शकता. खायला पण एवढी छान झालेली, खूप टेस्टी, मी टेस्ट करून बघितलेली. तर बघू शकता किती सोपी आहे. तर हे बघा, हे झालेलं आहे आपली रेडी पनीर चिल्ली. तर नक्की बनवून बघा आणि मला सांगा कशी झालेली ती. आवडलीच तर नक्की कमेंट आणि शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघता ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडलेस तर नक्की कमेंट आणि शेअर करा. बाय बाय.